शेगांव शहर के वार्ड क्रमांक 14 के 3 पुतला परिसर, इंदिरा नगर, मिलन नगर, भीमनगर और दसरा नगर इलाकों में अवैध शराब बिक्री और अन्य अवैध कारोबार के खिलाफ 28 अगस्त 2025 को महिलाओं ने मोर्चा खोल दिया। दोपहर 12 बजे बड़ी संख्या में स्थानीय महिलाएं शहर के पुलिस स्टेशन पहुंची और अवैध कारोबार तत्काल बंद करने की मांग की। थानेदार नितिन पाटिल ने अब तक अवैध शराब विक्रेताओं के खिलाफ हुई कार्रवाई का विवरण महिलाओं के सामने रखा और आश्वासन दिया कि आगे और भी कड़ी कार्रवाई की जाएगी। आमच्या वार्डात 8 ते 9 दुकानं असून आमचे लहान लेकरं, आमच्या घरचे माणसं दारू पितात, कामाला जाऊन घरात 1 रुपयानं आणतात आणि बाईच्या कमाईवर घर चालते। आज जर आमचं म्हणणं हेच आहे, आमच्या मुलातली जर दारू बंद झाली तर आमचा संसार सुखाचा चालणार। आम्ही साहेबांना एकच विनंती आहे, जे गावात सरकारी दुकानं आहे त्यांना परमिशन फक्त हे एकच आहे की त्यांनी यांना जो माणूस दारू प्यायला आला त्याला दारू द्या आणि जो माणूस बॉक्स घ्यायला येणार, पेट्या घ्यायला येणार त्यांना पेट्याची मान्यता द्यायची नाही। आमचं हेच आंदोलन आहे सर्वांना। जे पेटी जर आमच्या दुकानात वार्डात आले तर आम्ही ते जर दिसले तर आम्ही साहेबांना काय करावं? आमचं म्हणणं हेच आहे। ते म्हणतात की आम्ही जे लायसन आहात ते आम्ही बंद करू शकत नाही, पण ते बंद करू शकत का नाही? पण त्याला अशी ऑर्डर आहे का की हे दारू घ्यायचे, बॉक्स घ्यायचे विकत आणि वार्डांना जायचे, हे त्यांना परमिशन आहे का द्यायची? ते आम्ही दारू बंद करायसाठी आलो। आमचे लहान लहान मुलं पिऊन मरून राहिले, त्याचं काय करा? आमच्या मोहल्ल्यात दारू नेहमीच चालू राहते, मग त्या दारूचं काय करा? दारू चालू राहिल्या लेकरं तर मरतीनच, दारू पियाले तर तटी जाणारच ते। याची दारू बंद झाली म्हणजे आमचे लेकरं चांगले शिक्षित राहतात। साहेब काय म्हणतात? साहेब आता म्हणत की आम्ही बंद करतो, कारवाई करतो त्याच्यावर, पण त्या सरकारी मान्यतेत ते आम्ही बंद नाही करू शकत। मग ते नाही बंद करत ना तुम्ही, मग आमचं म्हणणं हेच आहे की त्या ज्या बाकीच्या इतर लोकांना तुम्ही दारू देऊ नका, त्या मोठ्या दुकानावाल्याला सांगा। निवेदन तर कोणाचंही प्राप्त नाही आहे, परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की युवक हे व्यसन खूप करतायत आणि त्यामुळे व्यसनाधीनता वाढली आहे। तर आम्ही तर यापूर्वीही प्रत्येकावरती कारवाई करत आलो आहे। जवळपास 150च्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तरीसुद्धा यापुढेही हे सुरू राहील आणि विशेषतः यापेक्षाही उपदेश करून आणि काही NGOंना यामध्ये सामील करून व्यसनमुक्ती चळवळ कशी सुरू करता येईल याकडे आमचं आता जास्त लक्ष असणार आहे। कारण की काही शासकीय परवानाधारक दुकानं आहेत, त्यावरती सुद्धा संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी वाढते। तर कुठेतरी आपल्याला प्रत्येकाला या गोष्टीकडे, व्यसनांकडे एक सामाजिक प्रश्न म्हणून बघितलं पाहिजे आणि यांना व्यसनांपासून परावृत्त केलं पाहिजे। यामध्ये पोलिसांची हीच भूमिका राहील की जे अवैध व्यवसाय करताय यांच्यावरती आम्ही आतापर्यंत कारवाई करतच आलो आहे, यापुढेही कारवाई करत राहू, अत्यंत काटेकोरपणे करू। परंतु आता यामध्ये आम्ही पंच म्हणून आणि साक्षीदार म्हणून हे जे पीडित आहेत यांना मुद्दामून सामील करून घेऊ। कारण की आमचे पंच होण्यास किंवा साक्षीदार होण्यास लोक धजावतात, येत नाही, त्यांना कदाचित वेगळा अनुभव असेल, परंतु यापुढे आम्ही हे करू आणि यांना शिक्षा कशी होईल याकडे बघू। धन्यवाद।